नमस्कार. हल्ली पॅरेंट्सला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलांना कोणत्या ठिकाणी आपण ऍडमिशन घेतलं गेलं पाहिजे, कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतलं पाहिजे. अनेक ब्रँडेड नावाजलेल्या म्हणजे नुसतं त्यांचं नाव असतं, काहींचे ओनर कुठेतरी लांब बसलेले असतात. अशा ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी जर ऍडमिशन घेतलं तर पालकांना असं वाटतं की आपले मुलं त्या ठिकाणी प्रॉपर घडणार आहे आणि आपण मुलांसाठी खूप काही केल्याचं त्यांना एक समाधान वाटत असतं, फिलिंग येत असतं. अगदी बरोबर आहे. पण आपलं मूल त्या ठिकाणी खरोखर घडतंय का? एवढ्या गर्दीच्या वातावरणात आपले मूल बुजरे तर होत नाही ना, याचाही पालकांनी विचार करावा. कारण की 50-60 मुलांमध्ये ज्यावेळेस नॉलेज दिलं जातं, नॉलेज म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन, ते तर हल्ली आपल्याला गुगल आणि युट्यूबला पण मिळतं. परंतु त्या नॉलेजचं, इन्फॉर्मेशनचं आपण लर्निंगमध्ये, प्रोसेसमध्ये ऍप्लिकेशन करून त्या ठिकाणी त्याचं रूपांतर होतंय का नाही, मुलांना ते समजतंय का नाही, ग्रास होतंय का नाही, मुलांमध्ये कॉन्फिडन्स होतोय का नाही, ती कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग होतंय का नाही, हे देखील बघायला पाहिजे. त्यांचं प्रॉपरली लर्निंग होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येऊन त्या नॉलेजचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. फक्त त्यांना म्हणजे कुठल्या तरी आता अनेक जे काही इन्स्टिट्यूट आहे, तर त्यामुळे पालकांना माझी एक विनंती आहे की मुलांना ऍडमिशन घेताना नक्कीच आपण बघा की कोणत्या ठिकाणी त्याची प्रॉपर डेव्हलपमेंट होणार आहे, अशाच ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घ्यावं, ही विनंती आहे.